हॅलो, दिस विशाल नागपुरे. तर आज हा इम्पॉर्टंट टॉपिक बघत आहे आपण की ज्यामध्ये MPSCवरच प्रश्नचिन्ह आहे. मी मागे व्हिडिओ बनवले होते मागे खूप सारे, पण काही लोकांना असं वाटलं की नाही बाबा तुम्ही MPSC कसं बोलू शकता. शेवटी आपण बघू शकतो की MPSCवर बाह्य यंत्रणा काम करत आहे MPSCमध्ये आणि सामोरसुद्धा काम करणार आहे, जे पण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर राहतील. आणि थोडंसं आपण वाचून घेऊ. मी स्लाईडमध्ये खूप साऱ्या गोष्टी सांगत असतो. सर्वात पहिले आपण बघू याच्यातून काय सांगितलं स्लाईडमध्ये. पहिल्या पण याच्यावर सांगितलं आहे MPSC बाह्य यंत्रणा संवैधानिक असून पण स्वतःचे कर्मचारी त्यांचे पूर्णपणे नाही आहे. आणि कर्मचारी नाही आहे ते सोडून द्या, त्यांच्याकडे कर्मचाऱ्याचं प्रमाणसुद्धा इतकं कमी आहे की त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्वात पहिला पॉईंट आहे निकाल उशीर लागत आहे. आपण बघू की आन्सर काय येऊन गेलेले आहे, फर्स्ट आन्सर की फायनल आन्सर काय येऊन गेलेले आहे, रिझल्ट लागलेले नाही आहे. इंटरव्ह्यू झालेले आहे, रिझल्ट लागलेला आहे. राज्यसेवाचे इंटरव्ह्यू झालेला, रिझल्ट लागलेले नाही आहे. कंबाईनचे एक्झाम डिसेंबरमध्ये झाली, त्याची अजून रिझल्ट लागायचे आहे. डिपार्टमेंट PSIची आन्सर की आली, अजून रिझल्ट लागायचे आहे. कंबाईन ग्रुप सीची मेन झाली, अजून आन्सर की याची आहे. म्हणजे होत असं आहे. आणि बाकी जॉईनिंग सोडून द्या, म्हणजे होत असं आहे की कर्मचारीचं प्रमाण कमी असल्यामुळे सर्वात पहिला पॉईंट आहे की निकाल उशीर लागत आहे. आणि बघा, निकाला उशीर जर होत असेल तर हा शेवट जो फरक आहे विद्यार्थ्यांना सोसावा लागतो. आणि तुम्हाला वाटत असेल, आता बघा त्यांना कोणी सांगते आम्हाला माहीत नाही, पण प्रत्येक डिपार्टमेंटचे जे विद्यार्थी आहे, राज्यसेवेचा असेल, कंबाईनचा असेल, ग्रुप सीचा असेल, प्रत्येक विद्यार्थी आम्हाला दररोज 15 ते 20 असे नवीन नवीन प्रत्येक व्यक्ती राहतात की सर रिझल्ट कधी लागणार आहे, आन्सर की कधी येणार आहे, रिझल्ट कधी लागणार आहे. मानसिक त्यांना पुरा फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, पुरा मनस्ताप झाला आहे या MPSC संदर्भातला. आणि रिझन काय की संवैधानिक बॉडी आहे, कर्मचारी नाही. आता हे सर्व काम कोणाचं असते, तिथे सचिवाचं, उपसचिवाचं. म्हणजे समजू शकतो आपण की प्रशासनाची दिरंगाई या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दिसून पडत आहे. आपण ऑनलाईन एक्झाम बॅन करा म्हणत आहोत, पण जो MPSC आहे त्या ठिकाणी पण त्याच गोष्टी चालू आहे. सेकंड एक पॉईंट आहे, लाखो विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. लाखो विद्यार्थी सध्या MPSC याच्यामध्ये आहे. आता काय नाराजी आहे ते तुम्हाला सांगू. सर्वात पहिला पण याच्यामध्ये आन्सर की मध्ये चुकीचे उत्तर. लक्षात ठेवा काय म्हटलं याच्यामध्ये मी, आन्सर की मध्ये जे आन्सर की आहेत यामध्ये चुकीचे उत्तर आहेत. मग तो कोणता पण असो, कंबाईन असो, राज्यसेवा असो, डिपार्टमेंट PSI असो, प्रत्येक आन्सर की मध्ये पहिली आन्सर की येते, चुकीचे आन्सर असतात 5-6 तज्ज्ञ लोक असून सुद्धा. सेकंड आन्सर की येते तरी चेंज केले जात नाही. म्हणजे सेकंड आन्सर की देतात कशाला, मग मला समजत नाही. म्हणजे तुम्हाला चेंज करायचेच नाही तर तुम्ही एका आन्सर की ठेवा. आणि शेवट याच्यामध्ये विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह. म्हणजे जे MPSC जे विश्वासार्हता आहे, जो पण विद्यार्थ्यांना आतापर्यंत जो सर्व विश्वास होता MPSCवर, त्या क्वेश्चन मार्क लागलेला आहे की खरंच MPSCमध्ये ज्या पद्धतीने ट्रान्सपरन्सी होती, ज्या पद्धतीने क्वेश्चन आन्सर राहत होते, त्याच्यामध्ये त्या प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मला असं वाटते की या संदर्भात संपूर्ण विद्यार्थी जे आहे ते नाराजीमध्ये आहे. आणि नाराजीमध्ये असल्यावर आपण बघतो की संवैधानिक आहे, बघा असं नाही की साधी आहे. संवैधानिक बॉडी असल्यावर जर समजा ते बाह्य यंत्रणा असेल तर याचा परिणाम समोर 100% होणार आहे. आणि आपण त्याचा परिणाम 2-3 महिन्यापासून बघत आहे. काय बघत आहे, निकाल लागले नाही आहे, निकाल लागत नाही आहे. ठीक आहे, म्हणजे जसं बघतो आपण की निकाल वेळेवर लावले पाहिजे, निकाल लावले जात नाही आहे. म्हणजे ज्या फर्स्ट की नंतर सेकंड की 1-2 महिन्यानंतर येते, सेकंड की आल्यानंतर फायनल की आल्यानंतर 7 दिवसात रिझल्ट लागते, तर रिझल्टला 1-1 महिना उलटून गेला, 2-2 महिने उलटून गेले, पण अजूनपर्यंत रिझल्ट आलेले नाही आहेत. कोर्ट केसेस चालू राहतात. म्हणजे ॲड काढताना मला समजत नाही की हे ॲड कशा पद्धतीने काढतात, कोणत्या पॉईंटवर काढतात. कोर्ट केसेस चालू आहेत. आणि जसं बघतो आपण लाखो विद्यार्थ्यांमध्ये नाराजी म्हणून आलेली आहे की त्यांना हे माहितीच नव्हतं. आणि काल परवा ते माहिती झालं काही 1-2 गोष्टी की बाबा चला गव्हर्नमेंटनी, सरकारने त्यांना आता त्यांना अलाउ केला की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पुन्हा कर्मचारी तुमचे हायर करा, टायपिंग बेसिस किंवा जे पण असेल. मला असं वाटते की जेव्हा आपण ग्रुप सी जो आपण टायपिंगच्या आपण ज्या जागा काढल्या 7,000च्या वर, त्या ठिकाणी पण MPSC यावेळेस जागा आहे. जर याचा रिझल्ट लवकर लावून जर त्या गोष्टी करत असतील तर त्या मागचा पण टायपिंगचा पण रिझल्ट बाकी आहे. जर हे सर्व रिझल्ट जर लवकर लावले तर मला असं वाटते की बाहेरून आणायची गरज पडत नाही. आणि MPSCने या संदर्भात मला वाटते, MPSC म्हणजे कोण, तर तिचे प्रमुख जे अध्यक्ष असतील, सचिव असतील, उपसचिव असतील, या सर्वांनी या संदर्भात निर्णय लवकर घ्यायला हवा.
म्हणजे जर घेत नसतील तर मला तरी असं वाटते की प्रत्येक विद्यार्थ्यांनी, प्रत्येक शिक्षकांनी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये बघा, एक आंदोलन तर तो शेवटचा पर्याय झाला. मी नेहमी सांगतो, तिथील जे पण आपले लोकप्रतिनिधी असतील त्यांना सांगावे आणि त्या संदर्भात इंटरफेअर करायला सांगावं की या ज्या गोष्टी चालू आहे सध्या MPSCमध्ये या कम्प्लिटली विद्यार्थ्याच्या मनस्ताप होण्यासारख्या आहे. आपण बघतो याच्यामध्ये ॲन्सर की, मला एक सांगा, MPSC सारख्या तज्ज्ञ बॉडीमध्ये, MPSC सारख्या संविधानिक याच्यामध्ये रिटायर्ड IAS ऑफिसर असतात, विविध युनिव्हर्सिटीचे लोक असतात, विद्यापीठ लोक असतात, सिनियर लोक असतात, ते असे प्रश्न चुकीचे सांगतात की ज्या प्रश्नाचं हजारो प्रूफ असतील, हजारो प्रूफ आहेत, रेफरन्स आहेत, स्टेट बोर्ड रेफरन्स आहेत, तरीसुद्धा MPSC चेंज करत नाही आन्सर चुकीचे. म्हणजे हे सर्व फक्त काही गोष्टीमुळे होत आहे की कर्मचाऱ्याचं प्रमाणच नाही आहे, कर्मचारीच नाही काम करणारे. म्हणजे गव्हर्नमेंटचे कर्मचारी कमी आहेत, कमी कर्मचारी, हजारो त्या एक्झाम्स, ऑब्व्हियसली प्रॉब्लेम होणार आहे. आणि सध्या या प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे लाखो विद्यार्थ्यांना. MPSCमध्ये लाखो विद्यार्थी फॉर्म भरतात, राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, ग्रुप C असेल, आता जसं रिसेंटली एक्झाम झाली, आता पुन्हा समोर एक्झाम्स आहे. या सर्व गोष्टी असल्यानंतर जर समजा तुम्ही प्रश्नाचे उत्तर चुकवत आहे तर मग विद्यार्थ्यांनी काय वाचायचं आणि शिक्षकांनी काय शिकवायचं. आणि असे प्रश्न आहेत, इयर अवचं असेल, साधे साधे GSचे प्रश्न असतील, मॅथ्स रिडिंगचे प्रश्न असतील, साधे साधे प्रश्न, ग्रुप Cचे प्रश्न असतील, राज्यसेवेचे प्रश्न असतील, साधे साधे प्रश्न चुकवलेले आहेत. हो बा, त्याचा रेफरन्स काय, कन्सेप्च्युअल पण प्रश्न आहेत, फॅक्च्युअल प्रश्न चुकवलेले आहेत, ज्याचा ॲन्सर तुम्हाला कुठे पण भेटून जाईल. आणि याच कारणामुळे बघतो आपण की MPSCच्या जे विश्वासार्हता जी होती आतापर्यंत त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे. आणि मला तरी असं वाटते की जोपर्यंत या सर्व गोष्टी होत राहील तोपर्यंत जो विश्वास होता MPSC, बघा जसं आपण बघत आहोत की ऑनलाईन एक्झाममध्ये हे घोटाळे ते घोटाळे होत आहेत, MPSC त्या गोष्टी दिसत नाही आहे. पण MPSCचं प्रशासन कसं आहे, हे प्रशासन आहे MPSCचं. एक्झाम ट्रान्सपरंट आहे, ठीक आहे, पण प्रशासन बघा कसं चालू आहे. म्हणजे लहान लहान गोष्टीला तुम्हाला MPSC न्यायालयात जावं लागत आहे. प्राधिकरण आधी देऊन दिले, ग्रुप Cमध्ये प्राधिकरण जनरली असते गव्हर्नमेंटचं काम, MPSCने आधीच देऊन दिले, ते प्राधिकरण दिले त्यामध्ये मग प्रत्येक, आणि पुन्हा याच्यामध्ये सांगतो तुम्हाला मी, ते एक साईटचा इश्यू आला होता, पेमेंटचे इश्यू, एकच पेमेंट 2-2, 3-3 वेळा केल्यावर पण दाखवत नाही. म्हणजे एक हे तर झालं एक साईटचा इश्यू आहे, MPSC साईटचं जे पण आहे पेमेंट इश्यू एक चालू आहे. म्हणजे जेव्हा आपण आता बघतो राज्यसेवेचा असेल, आता कंबाईनचं पुन्हा येईल, पेमेंटचे इश्यू चालू आहे. पेमेंट भरल्यानंतर पेमेंट तर कट होतो आपल्याकडून, दाखवत नाही, कोणी दुसऱ्या दिवशी दाखवतात. एका मुलीने 10 वेळा पेमेंट केले आहे, 350 रुपये काय ते जवळपास. आता कसं असते, विद्यार्थ्याला माहिती नाही आहे, माहिती असून पण ऑब्व्हियसली फॉर्म भरताना आपल्याला असं वाटलं पाहिजे माझा फॉर्म लवकर भरून झाला पाहिजे. त्या मुलीने 10 वेळा फॉर्म भरला, नंतर पण ते दाखवत नाही. मग तिला म्हटलं ते स्लिप ठेव तुझ्याकडे, काय तर आपण सामोर करता येईल. त्यांना फोन लावला टेक्निकल टीमला, त्यांना मेल केलं, तिथून कधी समाधानकारक उत्तर कोणाला भेटलं नाही आहे. ग्रुप Cचे विद्यार्थी असेल, डिपार्टमेंटचे हजारो त्यांना मेल किंवा कधीच समाधानकारक उत्तर देत नाही. मग जर समजा MPSC सारख्या यंत्रणेमध्ये जर अशा सर्व गोष्टी जर चालू असतील तर मला तरी असं वाटते की हे कम्प्लिटली रॉंग आहे. आणि जे महाराष्ट्रातील जे पण सर्व विद्यार्थी आहेत त्या संदर्भात यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि मी नेहमी सांगतो की प्रत्येक जिल्ह्याचे जे प्रतिनिधी असतील आपले, की जे पॉवरफुल व्यक्ती असतील, मी तर म्हणतो सरळ मुख्यमंत्री आणि डेप्युटी CMला पकडा, सरळ त्यांना सरळ सांगा की साहेब अशा गोष्टी आपल्या या MPSC चालू आहे. त्यांना सांगा हे स्लाईड इम्पॉर्टंट आहे, सर्व गोष्टी मी कव्हर केलेल्या आहे, पेमेंट असेल, निकाल उशिरा लागत आहे, नाराजी आहे, चुकीची उत्तर आहे, प्रश्नचिन्ह आहे, सांगा. सर विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी त्यांना समोर लीड करा. मी तर करील नागपूरला मी या संदर्भात सर्व गोष्टी लवकरात त्यांना भेटण्याचा प्रयत्न करेल, निवेदन घेऊन त्याच्या संदर्भात जाईल. कारण की जर या गोष्टी होत राहिल्या तर ना निकाल लागेल, ना रिझल्ट लागेल, ना समोर जॉईनिंग येईल, ना काही होणार आहे. आणि होत राहील की एकच गोष्ट डोक्यात राहील, बस अभ्यास करत राहा, मानसिक फ्रस्ट्रेशनमध्ये राहा. तुम्हाला सांगत आहे की आजकाल असं होतं आहे की जॉईनिंगसाठी सुद्धा विद्यार्थ्यांना तळमळ करावं लागत आहे. मग ते अधिकाऱ्यांचे कामं काय आहे, मग आता माहीत पडतं की तिथे अधिकारीच नाही आहे, 1-2 अधिकारी आहे, 4-5 अधिकारी आहे, काही लोक आहे फक्त. मग जर समजा या संवैधानिक बॉडीमध्ये जर इतक्या भयंकर प्रॉब्लेम असतील, कारण की प्रशासन खूप जास्त इम्पॉर्टंट असते, म्हणजे प्रशासन चांगलं राहील तर आपण समोर आपला अभ्यास करायची इच्छा तरी होईल. या डोक्यामध्ये ऑलरेडी टाकून ठेवलेलं आहे की जर समजा मी या प्रश्नाचं जर हे लिहिलं, उत्तर जर दुसरं दिलं काय होणार आहे. म्हणजे आपल्या सर्व डिपेंड राहणार आहे त्यांची ॲन्सर की काय आहे. मी म्हणतो की हा खूप मोठा इश्यू आहे.
हे चुकीचे उत्तर हा खूप मोठा इश्यू आहे. आता कसं आहे, काय लोकांचे बरोबर आहे ते काय लोकांचे चुकतात. मॅक्झिमम लोक जे चांगले उत्तर चुकल्यावर नंतर जायचं कुठे, दुसरं ऑप्शन आहे का. नंतर यामध्ये बघतो आपण की निकाल उशीर लागत आहे. किती सारे एक्झाम झाले 2021 पासूनच्या PSIच्या अजून पण रिझल्ट लागले नाही आहे. अरे त्यांचे जर लागतील तर ते जागा मोकळ्या होतील. हेच पोरं 22ची पण मेन्स, 23ची पण मेन्स, 24ची पण मेन्स देतील. एकच एक विद्यार्थी पुन्हा पुन्हा मेन्स देत आहे. एकच एक विद्यार्थी प्रत्येक जागेमध्ये दिसत आहे. मग यांनी होत असं आहे की जे नवीन विद्यार्थ्याला चान्स भेटत नाही आहे, जे नवीन विद्यार्थी पहिला अटेम्प्ट देणार त्यांना चान्स भेटत नाही. कट ऑफ हाय चालले आहे. या एका गोष्टीमुळे कट ऑफ सुद्धा हाय चाललेले आहे. खूप जण म्हणतं की पेपर तर कठीण होता, कट ऑफ कोण हा चालला. अरे निकाल उशिरा लागल्यामुळे तोच विद्यार्थी राज्यसेवेचा विद्यार्थी कंबाईन देत आहे, कंबाईनचे विद्यार्थी ग्रुप सी देत आहे. तर हा एक खूप मोठा जनरली इश्यू आहे. याच्यावर खूप जण बोलणं टाळतात किंवा त्यांना माहिती आहे का मला माहीत नाही, लहान लहान गोष्टी. पण या टेक्निकल गोष्टी जर क्लिअर झाल्या तर विद्यार्थ्यांना शेवट चांगलं होऊन जाईल. मला वाटतं की या संदर्भात आवाज उचलण्याची गरज आहे. जर समजा या संदर्भात आपण काही गोष्टी केल्या नाही तर मला असं वाटत नाही की विद्यार्थ्यांसंदर्भात त्यांना योग्य तो न्याय मिळेल. आय होप की सरळ समजलं असेल. आणि MPSC बाह्य यंत्रणा म्हणजे बॉस हे कम्प्लिटली वाईट आहे आपल्या या महाराष्ट्रासाठी. तर बघू या संदर्भात मला जे लवकर लवकर करता येईल ते आपण करू. तुमचे कमेंट बॉक्समध्ये टाका की तुमचे का व्ह्यू आहे या संदर्भात. तुमचे जर व्ह्यू असतील, चांगले व्ह्यू असतील, तर तुमचा सपोर्ट असेल मला या संदर्भात लवकरात लवकर मी साहेबांना, आमचे जे नागपूरमध्ये फडणवीस साहेबांना आपण बघतो, आपण पॉवरफुल नेते आहेत सर्वात महाराष्ट्रातले, त्यांना आपण या संदर्भात सांगू शकतो. आणि ते लवकरात लवकर निर्णय घेतात सुद्धा. मागे ते असं त्यांना मी जे डिपार्टमेंट PSI असेल, तलाठी PSI असेल, तलाठी असेल, ग्रुप सी संदर्भात असेल, त्यांनी निर्णय याच्यावर 100% घेतलेले आहे. तर आय होप की हा जर त्यांना सांगण्यात आलेला आहे मुद्दा आता त्यांना समजेल सुद्धा. ठीक आहे. तर तुमचे कमेंट्स करा काय तुमचे व्ह्यूज. ठीक आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.